नमस्कार प्रेक्षकांनो. आज सादर होतोय नव्या मालिकेचा पहिला भाग, म्हणजेच वचन दिले तू मला या नव्या कोऱ्या मालिकेचा पहिला भाग. तर आता मालिकेची सुरुवातच कोर्टातून झाली आहे. ऊर्जा शिंदे ही स्वतः केस लढते. सुरुवातीला तर जज साहेब ऊर्जाला तिला युक्तिवाद करायला जेव्हा सांगतात, नेमकं त्याच वेळेस ती संभ्रमात पडलेली असते. आता तिची अशील नेमकी ठरते ती म्हणजे तिची आई. आणि कोर्टाच्या केसचा जो विषय आहे तो आहे नळावरची भांडणं. आता त्यांच्या त्यांच्या एरियातीलच ही केस जी आहे ती कोर्टात उभी राहिली आहे. आता सुरुवातीला होतं असं की ऊर्जा ही संभ्रमात पडलेली असते. सतत जज साहेब तिला विचारत असतात की तुम्ही युक्तिवाद करणार आहात की नाहीत. आता तिच्या आईला सुद्धा तिच्यावरती भरोसा नसतो. तेव्हा ती तिला व्याकुळ होऊन विनंती करते की ऊर्जा, तरी मी तुला म्हटलं होतं की मी दुसरा एखादा वकील बघते. मला घरदार विकायला चाललं तरी सुद्धा चालेल. पण अचानकच धडाकेबाज ऊर्जा ही केस लढायला उभी राहते आणि तिच्या युक्तिवादाला सुरुवात करते. ऊर्जा जज साहेबांना म्हणते की जज साहेब, नळावरची भांडणं हा विषय कित्येकदा तरी कोर्टामध्ये उभा राहिला आहे. युअर ऑनर, विद्वान दळवी यांच्या वकिलाने माझ्या आईवरती म्हणजेच पूर्वा शिंदेवरती कलम 117 पोट कलम 2 नुसार आणि कलम 122 पोट कलमनुसार जो कोणी स्वेच्छेने गुन्हा दाखल करेल किंवा संघटनेने दुखापत करेल असे 2 गुन्हे दाखल केले आहेत. आता झालेल्या त्याच गुन्ह्यासाठी 5 ते 7 वर्षांची सजा आणि 10,000 रुपये दंड. हे सगळं कशासाठी? युअर ऑनर, अहो हे इतर साधी नळावरची भांडणं आहेत आणि त्यासाठी संघटित गुन्हा दाखल करायचा. आता पूर्वा स्वतःच्या वकिली बुद्धीने तिच्या आईला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. आणि या गुन्ह्यामध्ये शस्त्रमधून काय तर हा हंडा. खरं तर ना जज साहेब, हा गुन्हा दाखल करण्याचा एक लाजिरवाणा प्रकार आहे. आता पूर्वा स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी आणि खोटारड्यात दळवी काकूचा खोटेपणा कोर्टासमोर उघड करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवते. आता जे जज साहेब आहेत ते पूर्वाला ओरडतात की ऊर्जा शिंदे, हे बघा, युक्तिवादामध्ये तुम्ही मेन मुद्द्याकडे वळा. अहो या भांडणाला तुम्ही गंभीर समजत नाही आहात. या भांडणामध्ये मिसेस दळवींचं पायाचं हाड मोडला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही हा गुन्हा गंभीरतेने धरतच नाही आहात. आता त्याच वेळेस ऊर्जा एक अशी शक्कल लढवते की ही दळवी काकू जी खोटेरडे आहे ना, ती बरोबर तिच्या चाळ्यात अडकते. मुदामच मोठ्या मोठ्याने ती किंचाळते की दळवी काकू साप साप साप. आता ती दळवी काकू एवढा वेळ कुबऱ्या घेऊन जी कोर्टासमोर नाटक करत होती ना, ती अशी काही सणात पळत सुटते ना की नुसता त्या कोर्टामध्ये गोंधळच चालू होतो. पण आता या दळवी काकूंचा हाच खोटेपणा ऊर्जाने उघड केलेला असतो आणि पूर्वाच्या आईकडून त्यांचा पैसे उकळण्याचा जो डाव आहे तोही हाणून पाडलेला असतो. म्हणजेच काय, एका दगडात 2 पक्षी मारले. आता पूर्वा त्यांना बरोबर चाळ्यात अडकवते आणि जा विचारते की काय हो, तिथे साप तर नाहीये, पण तुम्ही बरोबर मोरासारख्या नाचला ना. आता या दळवी काकूंच्या बरोबर लक्षात येतं की तिने किती मोठी माती खाल्ली, तीही जज समोर. दळवी काकूंचा खोटेपणा उघड होता क्षणी जज साहेब तिथे तिथे निर्णय सुनावतात की खोटा प्लॅन बनाव रचून त्यांनी कसं पूर्वा शिंदे म्हणजेच ऊर्जाच्या आईकडून पैसे उकळण्याचा डाव खेळला आणि म्हणूनच त्यांना 3 महिन्याची जेलची सजा सुनावली जाते. आता लेडी कॉन्स्टेबल येऊन त्यांना घेऊन जाते. आता ऊर्जाच्या आईला म्हणजे पूर्वाला इतका आनंद होतो, आपल्या मुलीचं तोंड भरून कौतुक करते की तिच्या आयुष्यातली पहिली महत्त्वाची केस ज्यामध्ये तिचीच आई अडकली होती, तिला कसं तिने वकिली बुद्धीने सोडवलं. म्हणजेच काय, ऊर्जासाठी हा एक अभिमानास्पद क्षण असतो. पण प्रेक्षकांनो, आपल्यासोबतच ऊर्जाचा सुद्धा चांगला मोठा पचका झाला या. कारण दिवसाढवळ्या ती स्वप्न बघते आणि तिला जी तंद्री लागलेली असते ना, त्या तंद्रीतून बाहेर काढणारी सुद्धा दळवीच काकू आहे. कारण ती असा जोराचा धापाडा घालते ना हिच्या पाठीत की ऊर्जा जी आहे ती एका क्षणात भानावर येते. आता दळवी काकू इतकी ओरडायला लागते. हिला भानावर आल्यानंतर लक्षात येतं ऊर्जाला की ती नळावरती आहे, पाणी भरण्यासाठी आले, केव्हाचा तो हंडा वाहतोय. आता तिची आई पूर्वा सुद्धा मध्ये पडते. ऊर्जा तिच्यावरतीच खेक असते. ओ, तुम्हाला काय भांडायचं आहे? तेव्हा दळवी काकू तिच्यासोबत वादच घालतात. पूर्वा येता क्षणी दळवी काकू तिला तटावते की ए पूर्वा, तू ना तुझ्या मुलीला अजिबात इथे पाण्याला पाठवत जाऊ नकोस ग.
बघावं तेव्हा नुसती तंद्रीतच असते. आणि काय ग, एवढी शिकली सवरलेली मुलगी ही असं पाण्याला आलेली बरं वाटत नाही. हिने तर कसं नोकर चाकर ठेवायला हवेत ना. बाकीच्या बायका आता तिच्यावरती फिदी फिदी असतात. ऊर्जाला इतका राग येतो, तुझ्या डोक्यातच सनक भरते. काय होत तळवी काकू? नाही म्हणजे जिथे तिथे आपलं नाक खुपसणं बंद करा ना. बघावं तेव्हा कोण कुठे जातंय, काय करतंय, कुणाच्या घरी कोण आलं, कुणाच्या घरी कोणती भाजी केली आहे. कशाला हवेत तुम्हाला या सगळ्या चौकशा आणि जासूच्या? त्यापेक्षा एक काम करता का, माझ्याकडे डिटेक्टिव्ह म्हणून कामाला लागता का? तेवढंच पगारही देईन. आता ऊर्जाने पण चांगलं हिला फैलावर घेतलेलं असतं. तळवी काकूचा लगेच इगो हर्ट होतो. तीही वाद घालते. ए, तुझ्याकडे कशाला राहू ग मी नोकरीला? नाही म्हणजे इथे ना मीच वकील आणि मीच जज आहे. पोलीस पण मीच आहे. त्यामुळे या ज्या चाळीमध्ये न्याय करायचा असेल ना, तो पण मीच करणार. आता पूर्वा पटकन आपल्या लेकीला बाजूला घेऊन जाते. उगाचच वाद कशाला? ऊर्जा इतकी चिडलेली असते, आईवरतीच खेकसते. आई, कशाला उगाचच मला घेऊन आलीस का? पूर्वाही तिला दटावते. सकाळी सकाळी उगाचच कशाला वाद घालते तिच्याशी? ऊर्जा, अगं तुझं वय काय, त्यांचं वय काय, जरा भान ठेव. ऊर्जाही लगेचच चालू होते. त्या ठेवतात का स्वतःच्या वयाचं भान? पगार तेवढा नको तिथे सगळ्या गोष्टी त्यांना नाक खूप जायचं असतं. मला तर वाटतं ना की असल्या बायकांसाठी ना एक वेगळाच काय तर लागू झाला पाहिजे. हिची आपली रागाच्या भरामध्ये जी बडबड चालू असते, पण उलट आता पूर्वाच तिला चांगलं वटणीवरती आणते. ऊर्जाला तिचा विचारते की वकील आहेस ना, मग तुझी ही वकिलीगिरी ना कोर्टातच ठेव. बघावं तेव्हा तुला तंद्री कशी लागलेली असते ग. आणि हे काय आजचं नाही आहे ऊर्जा. परवा मी तुला सांगितलं होतं चहा उकळायला ठेवलाय त्याच्याकडे लक्ष ठेव. पण तू तू तर तंद्रीतच होतीस. अगं ते भांडं करपलं, चहा आटला, सगळीकडे नुसता धूर धूर पसरला. आणि तुझं काय, तू तर तंद्रीतच होती. काय विचार करत असते देव जाणे बाबा. पूर्वा तिच्याकडे दुर्लक्षच करते, पण ऊर्जा इतकी उत्साही आणि आनंदी असते. अगं आई, मला ना केसेस लढायच्या आहेत आणि मला ना सतत आपलं केसचा विचार असतो डोक्यामध्ये. म्हणजे सगळीकडे कोर्टामध्ये सगळीकडे सनाटा पसरलाय, लोक आहेत. एकीकडे फिर्यादी आणि दुसरीकडे साक्ष देणारा. आणि कोर्टामध्ये एकच आवाज घुमतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. आणि तो आवाज फक्त माझा असणार आहे. आज ही ऊर्जा शिंदे इथे नळावरचं पाणी भरते, पण उद्या भल्या भल्यांना पाणी पाजेल. पूर्वा एका क्षणात तिचा हा उत्साह आहे ना तो गळून पाडते. ती विचारते की ऊर्जा, तुझ्या या केसेसच्या नादापायी ना इथे घरात खडखडाट झाली. मला तर बचत गटाच्या ह्याच्यातून कमिशन तर मिळतं, पण तुझं काय? अगं पुढच्या महिन्याचं राशन आणायला पैसे नाही आहे तिथे आणि तुला नोकरी करायचीच नाही आहे. तेव्हा ऊर्जाचं एक स्वप्न असतं तिच्या बाबासारखं बनायचं. ती पूर्वाला रोजच्याप्रमाणे बोलून दाखवते, आई मला नोकरी करायची नाही आहे, मला केसेस लढायचे आहेत. मला कोर्टामध्ये जाऊन युक्तिवाद करायचा आहे, अगदी बाबांसारखं. पूर्वा तिला विचारते की हे बघ, हे घे आणि खाऊन घे. ऊर्जा विचारते की काय आहे हे? तेव्हा ती सांगते की फोडणीचं भात. आता ऊर्जाचं तोडच पडतं, पण दुसऱ्याच सेकंदाला ती हसून सांगते की फोडणीचं भात उत्तम, इतकं छान बनवतेस ना आई तू, की याच्या पुढे ना काचरबाईची बिर्याणीसुद्धा फेल ठरते अगं, उत्तम झाला या. तेव्हा पूर्वा विचारते की हो, पण खाऊन घे, आजचाच दिवस आहे. कारण उद्या फोडणीचा भात बनवायला सुद्धा तांदूळ नाही आहेत घरात. त्यावर ऊर्जा लगेचच बडाया मारायला लागते, आई अगं मोठ्या मोठ्या लोकांना चुकलेलं नाही आहे हे, आणि यालाच तर स्ट्रगल म्हणतात ना. आता ऊर्जेचं चालू होतात बड्या बड्या बाता. आई अगं एक दिवस बघ तू, मी अशा काही केसेस जिंकेन ना की याच्यापेक्षाही बडा महल असेल आपला. आणि तांड्याचं काय ग, त्याचा तर रास लावेन मी तुझ्यासमोर, रास. पूर्वाच्या खांद्यावरती हात ठेवत ती पुढचं एक खूप मोठं आणि तिच्यासाठी असणारं महत्त्वाचं स्वप्न बघते. पूर्वाला ती त्याच आत्मविश्वासाने सांगते की पूर्वा शिंदे, तुमची ही मुलगी बघा एक दिवस असे सक्सेसफुल होईल. तुम्ही आजपर्यंत केलेल्या त्यागाची, माझ्यासाठी दिलेल्या स्वप्नाच्या बलिदानाची किंमत ही तुमची मुलगी मोजेल. आणि सगळीकडे एक दिवस माझंच नाव असेल, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. तेव्हा पूर्वाला आपल्या लेकीचं फार कौतुक वाटतं, कारण ती नेहमी आनंदी, उत्साही आणि सतत स्वप्नांचा पाठलाग करणारी आहे. अचानकच कोणीतरी शेजारचा व्यक्ती येतो आणि होतं असं की ऊर्जाला तो चहाचा चटका लागतो. आता तो तिला एक आयडिया देण्यासाठी आलेला असतो.
तो तिला सांगतो की पूर्वा आपण ना ऊर्जा आपण ना मस्त तुझ्यासाठी ना एक ऑफिस टाकूया. तेव्हा ऊर्जा तोंड पाडून म्हणते की ऑफिस? इथे चहा पिण्यासाठी सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत. मग तो लगेचच म्हणतो की अगं आधी आयडिया तरी ऐकून घे. अगं माझा मित्र आहे ना तो रिक्षा विकणार आहे. मग आपण तीच रिक्षा विकत घ्यायची आणि त्याच्या मागच्या बाजूला बॅनर प्रिंट करून लावायचं, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. म्हणजे काय? अगं ती रिक्षा म्हणजे तुझं ऑफिस. मग खूप सारे केसेस मिळतील ना तुला. हे बघ, त्याच रिक्षात बसून तू केसेस मिळवायच्या आणि त्याच रिक्षातून तू त्या क्लायंटला कोर्टापर्यंत घेऊन जायचं. अगं म्हणजे बघ, डबल फायदा. आता हा अशा भन्नाट आयडिया सुचवून ऊर्जाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोच. इतक्यातच पूर्वा येऊन त्याला विचारते की मंगेश, तुला फोडणीचा भात हवाय? तो सांगतो की मी खाऊन आलोय. पूर्वा मंगेशला विचारते की तू फूड डिलिव्हरी करतोस ना रे? मग पगार किती पडतो तुला? आता तिने सहज प्रश्न केलेला असतो. ऊर्जाला त्याचा सगळा पाडचा पुढचा सगळा भूतकाळ माहिती आहे. मग काय, ऊर्जा लगेचच त्याला खानाखुणा करत असत्या तोंड बंद ठेवण्यासाठी. पण मंगेश लगेचच पूर्वापुढे स्वतःचं कौतुक सोहळा साजरा करतो. अरे सवाल आहे का? माझ्यासारखं फास्टेस्ट डिलिव्हरी करणारं अजूनही झालेलंच नाही आहे पैदा. सगळे मिळून सगळा खर्च जाऊन म्हटलं तरी 42,000 रुपये राहतात माझ्याकडे. आता पूर्वा इतकी खुश होऊन जाते, ती त्याच बिझनेसचा विचार करायला लागते. पण इकडे ऊर्जा मात्र मंगेशची चांगली शाळा घेते. हा, काय रे सतत तुला माझ्या आईपुढे तोंड उघडायचं असतं? गप्प बसता येत नाही का? पूर्वा इतकी खुश होते मंगेशवरती. अरे उलट किती छान काम करतोयस तू. आता ती लगेचच वळते ते ऊर्जाकडे. बघ, तुला हे सगळं करायचंच नसतं. आता ऊर्जा रागाने उठून जाते तिथून. मग ती लगेचच पुन्हा दटावते. हे बघ, एक तर तुला माझे जे सल्ले असतात ते घ्यायचे नसतात आणि दुसरं म्हणजे सतत माझ्यासोबत आर्ग्युमेंट करायचं असतं. ऊर्जा रागातच बोलते. आता कोर्ट म्हटलं ते आर्ग्युमेंट होणारच ना गं आई. अरे भाई, ऊर्जा शिंदे म्हणतात मला. माझ्यासोबत कोर्टात वाद करायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर पुढचं वाक्य मंगेश पूर्ण करतो. नाद करायचा नाही. काकू, अहो थोडा वेळ तरी द्या ना हिला. तेव्हा पूर्वाचा खूपच संताप होतो. आता ऊर्जाला एक बहीणसुद्धा आहे बरं का. त्याबद्दल पूर्वा इथे बोलतेच. या दिव्याने तर काही सांगितलं नाही आणि जाऊन मंदिरात लग्न तरी केलं नाही. म्हणजे ती तिच्या संसारात सुखी तरी आहे. पण तू, अगं तुझ्या आयुष्याचं काही बघतच नाही आहेस. सतत आपलं ऊर्जेच्या कानामध्ये भुनभुन भुनभुन भुनभुन. इतक्यात नेमका दिव्याचाच फोन येतो. पूर्वा तो फोन रिसीव करते आणि दिव्याची चौकशी करते. दिव्या चौकशी करते ती म्हणजे ऊर्जाची. पूर्वाच्या दिव्याकडे तक्रारी चालू होतात की ती नोकरी करत नाही. तेव्हा दिव्या समजावते की आई, मी येऊन बोलते ना तिच्याशी. त्यावर पूर्वा पुन्हा कौतुकच करते लेकीचं आपल्या. ऊर्जाबद्दल ती सांगते की करेल ग, ती एखादी नोकरीही करेल, पण त्याचं भान आलं तरी. तू बोल, तू कशी आहेस, खुश आहेस ना? तेव्हा इकडून दिव्या इतकी आनंदाने सांगते की हो आई, इथे ना कामाचं अजिबात टेन्शन नाही आहे अगं. घरामध्ये इतके सारे नोकर चाकर आहेत ना. अगं मी यासाठी फोन केला होता की माझ्या नंदेची एंगेजमेंट आहे. आपले ते आमदार साहेब आहेत ना, त्यांच्या मुलाशी. पूर्वाही खूप खुश होते कारण इतकं मोठं स्थळ, इतकं मोठं घराणं. दिव्या तिच्या आईला सांगते सुद्धा की आमदार साहेबांच्या मुलीसोबतच माझ्या धाकट्या दिराचा साखरपुडा करायचं म्हणतायत घरचे. आता पूर्वा तर ही बातमी ऐकून आणखीनच खुश होते. पण जेव्हा दिव्या तिच्या आईच्या मानपानाचा प्रश्न काढते त्या क्षणी इकडे पूर्वाला मात्र खूपच राग अनावर होतो. ती तिला वेळीच तटावते की दिव्या, कित्येक वेळा सांगितलंय मी तुला की इथे यायचंही नाहीस आणि तिकडून इकडे काही पाठवायचंच नाही, कधीच नाही. इतक्यातच शौर्याची आई नेमकी दिव्याला हाका मारते. दिव्या पटकन धावत बाहेर जाते. दिव्याला येता क्षणी ती लगेचच फैलावरती घेते की सतत काय ग तू फोनवरती बोलत असतेस. तेव्हा दिव्याचं लक्ष जातं एका नेकलेसकडे. ती इतकी खुश होते. आता तो नेकलेस हातात घेऊन ती पाहत असते. पण शैलजा काकू, आगीत तेल ओतायला कोणीतरी हवंच ना, निगेटिव्ह कॅरेक्टर. ती लगेचच शौर्याच्या आईचे कान भरते. अगं बघू देत ग, नाही म्हणजे पळून जाऊन लग्न केलंय ना तिने. इतके महागडे दागिने चाळीमध्ये नसतील पाहिले. ती दिव्याचा पान उतारा करते. अर्थात आता दिव्याला वाईट वाटणारच आहे, साहजिकच आहे. पुन्हा एकदा ती दिव्याचा अपमान करत तिला सांगते की काय आहे, आज अर्पिता येते आपल्या घरी, चहा पाण्याचं बघा जरा नोकरांबरोबर. म्हणजे तिच्या सुनेची किंमतच नाही. नेहमी करायची ती नोकरांच्या सोबत.
आता दिव्या रागात तेथून निघून जाते. इतक्यात पद्मा चहा घेऊन येते. तेव्हा शौर्याची आई तिला काम सांगते की हे बघ, हे जे आहे ना, हा पोळ्यांचा डबा, तो तुला आमदार साहेबांच्या घरी पोहोच करायचा आहे. ती होकार देते, पण दुसऱ्याच सेकंदाला तिची किरकिर चालूच होते. लगेचच ती तिच्याही मागे हात धुवून लागते. थांब जरा, हे असल्या अवतारात जाणार आहेस का तू? हे बघ, मोठ्या बाईसाहेबांनी तुझ्यासाठी हा ड्रेस घेतलाय आणि हे बघ, लवकर घरी परत आ. काय आहे, तुम्ही नोकर लोक घरात नसलात ना की मोठ्या बाईसाहेब घर डोक्यावर घेतात. आता पद्मा गुपचूप तो ड्रेस स्वीकारून तेथून निघून जाते. दिव्या हसत येते आणि आनंदाने ती विचारते की मी जाऊन का शिर्केंकडे? पण लगेचच शौर्याच्या आईच्या रागाचा पारा चढतो. कशाला? जहागीरदारांची लाज काढायची आहे तिथे जाऊन. त्या क्षणी दिव्याचा चेहराच उतरतो. या घरावरती तुझी सावली पडली आहे ना, तितकी बस आहे. आता तिथे जाऊन त्यांच्या घरावरती पाडू नकोस. म्हणजे दिव्या तिच्या आईशी पूर्वाशी जरी आनंदाने बोलत असली तरी या घरात मात्र हिला काडीचीही किंमत नाहीये. सतत अपमान सहन करावा लागतो. आता दिव्याला ती रागाच्या भरात गुपचूप तेथून जायला सांगते. दिव्या तेथून जाणार, पुन्हा तिची किरकिरच चालू होते. दिव्याला ती अपमानित करत म्हणते की सून आहे की सोंग, ही ब्याद ना बरी माझ्याच आयुष्यात यायची होती. दिव्याला इतकं वाईट वाटतं, ते शब्द तिच्या काळजावर घाव घालतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ती निघून जाते. कारण रोजचं मरं त्याला कोण रडं? आता इकडे ऊर्जा मस्त असा काळा कोट घालून कोर्टाकडे निघणारच असते. पूर्वा येऊन तिला विचारते की हे बघ, किती वेळा सांगितलं मी की शिवून देते. तेव्हा ऊर्जा सांगते की मला यामध्ये नवीन एक धागासुद्धा नको आहे. आता प्रेक्षकांनो, हा कोट कोणाचा आहे माहिती आहे? ऊर्जाच्या बाबांचा आहे. त्या क्षणी ऊर्जा इतकी इमोशनल होते. हा बाबांचा कोट तसाच राहायला पाहिजे. यात एक वेगळी ऊब आहे. त्यांच्या आठवणी आहेत. आई, जेव्हा जेव्हा हा कोट मी घालते ना, तेव्हा तेव्हा असं वाटतं की बाबा माझ्या सोबतच आहेत. आणि आई, तू पण बाबांच्या आठवणीत जगतेसच ना? ऊर्जाच्या प्रश्नाने पूर्वासुद्धा खूप हळवी होऊन जाते. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. पूर्वा खूपच भावूक होऊन ऊर्जाला सांगते, आठवणींव्यतिरिक्त उरलंच काय माझ्या आयुष्यात? तुमचे बाबा गेले तेव्हा तुम्ही दोघी किती लहान होतात, पण खूप समंजस होतात. बाबा गेल्यानंतर तू धावत माझ्याकडे आली आणि मला सांगितलंस की आई, हे मंगळसूत्र काढायचं नाही गळ्यातून. दिव्यासुद्धा मला म्हणाले की पांढरी साडी कधी नेसायची नाही आई. ऊर्जा, हे मंगळसूत्र मी रोज घालते ना, असं वाटतं की तुमचे बाबा आपल्यासोबतच आहेत. त्या क्षणी ऊर्जा पूर्वाला त्याच आत्मविश्वासाने सांगते की आई, तू बघच, मी तुझं आणि बाबांचं नाव अख्ख्या पंचक्रोशीत गाजवेन. पण ती इतकी इमोशनल झालेली असते, तिला आता तिच्या आईच्या डोळ्यात पाणी बघायचं नसतं. म्हणूनच ती विषयाला फाटे न फोडता सांगते की चल, मला निघायचं आहे. आता ती गणूबाप्पाचे आशीर्वाद घेऊन निघणार, तेव्हा पूर्वा तिच्या हातावरती दही साखर ठेवते. आता नेमका मंगेशही तिथे टपकतो. हा मंगेश ऊर्जावरती फुलटू लटतोय. तो पूर्वाला म्हणतो की काकू, मलाही द्या ना माझी ऊर्जा. आता तो विषय बदलत म्हणतो की दही साखर. तेव्हा ऊर्जा खूप काही गडबड करते. चल रे मंग्या, आपल्याला उशीर होतोय खूप. पण ज्या क्षणी ऊर्जा घराबाहेर पडते, तिची चप्पलही तुटलेली असते. त्याच सेकंदाला ती मागचा पुढचा विचार न करता सेफ्टी पिन त्याला लावते. आणि ते सगळं पाहते ती पूर्वा. त्यात तिच्या लेकीसाठी तिला इतकं कहीवरून येतं, खूप वाईटही वाटतं. पूर्वा ऊर्जाला समजावते की एकदा का कमिशनचे पैसे आले ना की मी तुझ्यासाठी नवीन चप्पल घेईन. तेव्हा ऊर्जा तिला आत्मविश्वासाने सांगते की आई, फक्त एक केस मिळू देत, मग ही चप्पल काय, तांदूळ काय, सगळं होईल. म्हणजे ऊर्जा सतत आपल्या आईला धीर देण्याचा अतोनात प्रयत्न करते. ऊर्जा जाण्यापूर्वी आईला घट्ट मिठी मारून जाते आणि पूर्वा तिला ओरडून पाठीमागून समजावते, सांगते की हे बघा, नीट जा दोघे जण, नाक्यावरचा देवीचा उत्सव आहे, गर्दी असेल खूप. आता जाणाऱ्या काकूला ऊर्जा सांगते की त्यांनी जी भाजी पाठवली होती ना तिच्यासाठी, कमाल झाली होती. आता इकडे बघा, आपल्याला हर्षवर्धन जहागीरदार याची धमाकेदार एंट्री दाखवले. तो एका केस संदर्भात भड्या माणसाची बोलत असतो. शौर्याची आई जाऊन विचारते की हे काय, इतक्या लवकर जाणार आहात तुम्ही? हर्षवर्धन सांगतात की हो अगं, बोर्डावरती केस लागले आहे, आज जजमेंट आहे. ज्या क्षणी शौर्याच्या आई म्हणते की केस बघा, तुम्हीच जिंकणार, हर्षवर्धन फिरून विचारतो की का, शंका आहे तुला? केस हरणं हे माझ्या डिक्शनरीतच नाही आहे. इतक्यात अर्पिताच धावत येते. ती हर्षवर्धनची भेट घेते
आता त्यांच्या मस्त गप्पा चालू होतात. काही हर्षवर्धन विचारपूस वगैरे करतो आणि जेव्हा आमदार साहेबांबद्दल चौकशी करतो ती सांगते की निवडणुकीच्या कामात बिझी आहेत. हर्षवर्धन शौर्याच्या आईला सांगतो की अगं अर्पितासाठी आपण जे गिफ्ट आणलं होतं ते ना. हर्षवर्धन जजमेंट असल्यामुळे लगेचच तेथून निघून जातो. आता शौर्याची आई अर्पिताचं खूपच कौतुक सोहळा चालू करते. त्यानंतर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट आहे ते कसं तिच्यासाठी शौर्यने सिलेक्ट केलं ते सगळं सांगत असते. आता शौर्यने गिफ्ट सिलेक्ट केले म्हटल्यानंतर या अर्पिताचा आनंद तर 7व्या आसमानावर जातो. इतक्यातच तीर्था येते. त्या दोघेही गळा भेट घेतात. तीर्था मुद्दामच थट्टाने करत विचारते की काय हो ननंदबाई, हल्ली तुमचं आमच्या घरी येणं फारच वाढलंय. तेव्हा तिथे सर्वजण त्या तिघी हसत असतात. इतक्याच दिव्या येते, पण दुसऱ्याच सेकंदाला शौर्याची आई जी आहे तिच्या आनंदावरती विरजण टाकते. मुद्दामच ती अर्पिताला म्हणते की ये या घरात लवकर या, तुझी खूप गरज आहे या घराला. पुन्हा एकदा तिने दिव्याचा अपमानच केलेला असतो. यांचं म्हणजे असं आहे ना की एकीकडे एकीचं कौतुक करायचं आणि दुसरीचा पान उतारा करून मन दुखवायचे. ती अर्पिताला आनंदाने सांगते की एकदाच तीर्थाचं लग्न तुझ्या भावासोबत झालं ना की शौर्याचं लग्न मी तुझ्यासोबत करणार आहे. इतक्यातच फोन वाजतो. आता फोन असतो विक्रांतचा. मुद्दामच ती तीर्थाला चिडवते, हा फोन माझ्या फोनवरती आला असला तरी तुझ्याचसाठी आहे बरं का. विक्रांत मुद्दामच विचारतो की अगं अर्पी कुठे आहेस तू. अर्पिता त्याला सांगते अजून कुठे असणार आणि ती विकीशी बोलण्यासाठी तीर्थाला फोर्स करते. शौर्यने सिलेक्ट केलेला नेकलेस अर्पिताला इतका आवडलेला असतो की शौर्याची आई तिला चिडवते. इकडे जेव्हा तीर्था विकीशी फोनवरती बोलते, विकी तिला विचारतो की मस्त डेट प्लॅन केली आहे मी. तेव्हा तीर्था त्याला स्पष्ट नकार देते. आता त्यावर विकी म्हणतो की कमॉन यार, लग्न ठरलंय आपलं. आता त्याच्या बोलण्याचा एक वेगळाच टोन तिला जाणवतो आणि ती शंकेने विचारपूस करते की तू पितोयस का दारू. तेव्हा विक्रांत खोटं बोलतो, नाही. खरं तर ना विक्रमच्या मित्रांनी त्याला चॅलेंज केलेलं असतं की तीर्था डेटवरती येणारच नाही. आणि खरंच त्याचा खूप मोठा पचका होतो, कारण इकडून तीर्था त्याला स्पष्ट सांगते की नाही, डेटच्या बहाण्याने तू काय करशील सगळं माहिती आहे मला. त्यामुळे ती स्पष्ट नकार देते आणि फोनच ठेवून टाकते. आता विक्रांत त्याचे मित्र इतके चिडवतात, त्याच्यावरती फिदी हसत असतात. त्याचा इगो हर्ट होतो. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, मस्त अशी शौर्याची एंट्री छानशी दाखवले. तो कोर्टात जाण्यासाठी तयार होतो. इतक्यातच त्याच्या दोन्ही बहिणी ज्यांच्यावरती शौर्याचा इतका जीव आहे त्या दोघेही अर्पिताला त्याच्यासमोर घेऊन येतात आणि अर्पितावरून त्या शौर्याला चिडवतात. ज्या क्षणी ते तो निघून जातात ना तेव्हा अर्पिता आनंदाने सांगते की तू सिलेक्ट केलेला नेकलेस मला खूप आवडलाय. त्यावर शौर्य सांगतो की ओ हे तर फक्त मम्माने माझ्याकडे पाठवलं होतं, मी फक्त सिलेक्ट केलंय आणि मला ना खरंच घाई आहे खूप. बाबांची कामं, त्यानंतर केसेस, खूप सारे कामं आहेत. तो बहाणा करून जाणार, कारण त्याला माहिती आहे की अर्पिता कशी मुलगी आहे. लग्नाच्या विचारावरून ती शौर्याच्या हात धुवून मागेच लागते. पण शौर्य लगेच बहाणा करतो की हे बघ, तू माझी एक चांगली छानशी मैत्रीण आहेस. लहानपणापासून आपण एकत्र वाढलो आहेत, खेळलो आहेत, एकत्रच शिकलो आहेत, मोठे झालो आहेत. पण तू फक्त माझी मैत्रीण आहेस. सतत शौर्य तिला जाणीव करून देतो. अर्पिता पडलेल्या चेहऱ्याने विचारते की तुझं दुसऱ्या कोणा मुलीवरती प्रेम आहे का. तेव्हा शौर्य म्हणतो की छेच आहे, मुळात मी लग्नाचा विचारच केलेला नाहीये आणि ज्या क्षणी विचार करेन ना तेव्हा मी तुला आणि मॉमला सगळं सांगेनच. तेव्हा अर्पिता त्याला प्रॉमिस मागते. शौर्य तिच्या हाती हात टेकतो आणि तिला वचन देतो. इतक्यातच नेमकी त्याची आई येते. आई येता क्षणी त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात असतो. शौर्य इतका गोंधळून जातो, कामाचा बहाणा करून तो निसटतो. अर्पिताला त्याची आई वचन देते, एकदा का तीर्थ आणि विक्रांतचं जर लग्न झालं की मग आपण तुमचंही उरकून टाकू. तेव्हा अर्पिता इतकी खुश असते, पण नियतीच्या मनात वेगळंच आहे, कारण शौर्याच्या आयुष्यात येणार आहे धडाकेबाज ऊर्जा. आता इकडे विक्रांतला त्याचे मित्र इतके चिडवत असतात की त्याचा पोपट झालाय म्हणून. तेव्हा आता याने लग्नाचा विचार कसा काय केला आणि त्यात तीर्थाला कसं काय सिलेक्ट केलं, हे सगळे प्रश्न ते विचारतच असतात. आता आमदाराचं पोरगा म्हटलं की ॲटिट्यूड आणि इगो कुठून भरलेला असणारच ना. विक्रम त्याला सांगतो की अरे, बाबांच्या मित्राची मुलगी आहे आणि लग्न त्यांनीच ठरवलंय.
त्याचे मित्र त्याला पार्टी मागतात, कारण ते म्हणतात की आता एकदा तुझं लग्न झालं की परत काय. ते विचारतात की पार्टी तर जोरदार झाली पाहिजे आणि पार्टी इथे ना या बँकॉकला झाली पाहिजे, मस्त फॉरेनरसोबत. म्हणजे या विक्रांतचे मित्र सुद्धा सगळे इतके विकृत आणि विचित्र आहेत ना. नेमकं तिथे जाते ती पद्मा. पद्मा खरं तर जहागीरदारांच्या घरातून निरोप घेऊन आलेली असते, त्यांच्यासाठी पोळ्यांचा डबा घेऊन आलेले असते. पण पद्माकडे विक्रम इतक्या वाईट नजरेने बघत असतो. आणि ती येण्यापूर्वीच तो म्हणालेला होता, बायको ही फक्त मकरात ठेवण्यासाठी असते. यावरूनच लक्षात येते प्रेक्षकांनो की हा विक्रांत किती विचित्र आणि विकृत विचारांचा आहे. पद्मा इतकी घाबरून गेलेली असते आणि घाबरणं तिच्या साहजिकच आहेत ना, कारण हे सगळे टवाळखोर इतकं विचित्र नजरेने बघतायत. पद्माला या सगळ्या गोष्टींची जाणीव होते की त्यांच्या मनात किती वाईट विचार चालू असतील. त्यात त्याचे मित्र त्याच वाईट नजरेने तिच्याकडे पाहत असतात. ती पटकन डबा देऊन तेथून निसटण्यासाठी प्रयत्न करते, पण विक्रम तो तिचा पिछाच करतो, तिला सोडायला तयारच नसतो. डबा ठेवायला आली असता, अगं ठेव आणि जा. पद्माला वाटतं की चला म्हणजे तेथून निसटता येईल, पण जेव्हा ती डबा ठेवते विक्रम तिच्या मागेच असतो. तो तिला जबरदस्ती बसण्यासाठी फोर्स करतो, तिच्या पाहुणचाराची नाटकच काय करतो. आता सगळ्या त्याच्या मित्रांनी तिला इतकं घेरलेलं असतं. जबरदस्ती विक्रम पद्माला बर्फ आणायला सांगतो. जाऊन आण म्हटलं ना बर्फ, तेव्हा ती खूपच घाबरून जाते, गांगरून जाते आणि ती त्याचं ऐकते. पण ज्या क्षणी ती बर्फ आणायला आतमध्ये जाते त्या क्षणी तो पाठीमागून गुपचूप जाऊन तिच्यावरती झडप घालतो, तिच्यावरती अत्याचार करतो. पद्मा कसंबसं तरी स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवते. ती धावत सुटते. जाताना तिचा पाऊल अडखळतं आणि मग काय, तिच्या ज्या बांगड्या आहेत त्या सगळ्या फुटतात. अंगावरती सगळीकडे जखमा झालेल्या असतात. तरीही स्वतःमध्ये त्रास शिल्लक राहिलेला नसूनही ती जोर लावून त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या तावडीतून स्वतःला वाचवून तेथून निसटते. आता विक्रम त्याच्या मित्रांना सांगतो की पकडा तिला. विक्रमने इतकं घाणेरडं कृत्य केलेलं असतं पद्मासोबत आणि त्यात त्याला त्याच्या मित्रांचीही साथ मिळालेली असते. इकडे ऊर्जाला मंगेशने कोर्टाच्या बाहेर सोडलेलं तर असतंच. आता तिथेच नाक्यावरती देवीचा उत्सव चालू असतो, त्यामुळे खूप सारी गर्दी झालेली असते. नेमकं पद्मा जीवाच्या आकांताने तेथूनच धावत निघालेली असते आणि धावता धावता ती अचानक ऊर्जाला येऊन धडकते. तरीही विक्रमचे मित्र तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावतच असतात. ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून पुन्हा सटकते आणि ऊर्जासुद्धा आता तिचा पाठलाग करायला लागते त्या कुंडांचा. पण देवीच्या उत्सवामध्ये आता पद्माला पुढे जाण्यासाठी जागाच उरत नाही आणि शेवटी विक्रमचे मित्र तिच्यापर्यंत येऊन पोहोचतातच. पण तिच्या मदतीला चंडिकेचे रूप घेऊन धावत येते ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जेच्या पाठीमागे ती स्वतःचा जीव वाचवून लपून बसलेली असते. ऊर्जाने डायरेक्ट आता देवीचा त्रिशूलच काढलेला असतो आणि विक्रमचे मित्र तिला धमकावत असतात की चल निघ इथून. ऊर्जाही त्यांच्या धमक्यांना भीक न घालता सडेतोड उत्तर देते की पुढे आलास ना तर वाट लावून टाके ना. आता हीच ऊर्जा त्या मित्रांना म्हणजे त्या कुंडमावाल्यांना वटणीवर आणण्यासाठी कायद्याची भाषा वापरते. मुलीचा पाठलाग करण्यासाठी कलम 78, स्त्रीवर झडप काढणारा विनयभंग करण्यासाठी कलम 74. पण आता ही तर आमदाराची फौजदार आहेत, नाही म्हणजे यांच्याशी लढायचं म्हटलं तरी ऊर्जाला तितकं बळ हवं ना, कारण ही अशी लोक कायदा खिशात घेऊन फिरतात. ही थोडीच घाबरणार आहेत कायद्याला. आता तुम्ही इथल्या कोणत्याही मुलीला हात लावला ना तर एकेकाला तुरुंगात टांबेना. आता विक्रमचे मित्र तिच्या धमक्यांना जराही घाबरत नाहीत. उलट ऊर्जाचा हात पकडून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या क्षणी ऊर्जा रुद्र अवतार धारण करते आणि तिचा डायलॉग बोलते की कोर्टात आपल्यासोबत वाद घालायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर नाद करायचा नाही. आता ते थोडेसे घाबरतात तिला. प्रेक्षकांनो, आजचा हा पहिला भाग इथे संपतोय. कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. आता पुढे बघूयात की ऊर्जाच्या मदतीला शौर्य नक्की कसा धावून येतोय. विक्रम आणि त्याच्या मित्राने मिळून जे काही पद्मासोबत घाणेरडं कृत्य केलं ते सगळं अर्पिताला कळतं
आणि अर्पिता त्याबद्दल तिच्या भावाला विक्रमला जाबसुद्धा विचारते, पण खूपच घाबरून गेलेली असते. आता इथे ऊर्जा ही पद्मासाठी लढते, त्याच्या मित्रांना असता काही चोप देते ना, पण ऐनवेळी ते सगळे येऊन ऊर्जाला घेरतात आणि पद्माला सुद्धा त्यांनी टांबून ठेवलेलं असतं, पकडून ठेवलेलं असतं. ऊर्जा कितीही शक्तीने त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करत असली तरीही त्या चौघांच्या शक्तीपुढे हिची एकटीची शक्ती कमी पडते. त्याच सेकंदाला धावून येतो तो म्हणजे शौर्य. शौर्य येऊन विक्रमच्या मित्रांची चांगलीच धुलाई करतो आणि त्यांची कान उघडणी करत म्हणतो, देवीवर हात उचलायचा नसतो तर तिचा सन्मान करायचा असतो. आता शौर्याच्या याच एका गोष्टीने ऊर्जाचं मन जिंकून घेतलं आहे. पण आता या घडलेल्या घटनेमुळे मालिकेची एक वेगळीच दिशा, एक वेगळंच समीकरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इथूनच शौर्य आणि ऊर्जा एकत्रित येणार आहेत. पण हे कसे एकत्रित येत आहेत? पद्माला ते दोघे मिळून एकत्रित न्याय कसा मिळवून देत आहेत? आणि शौर्य ऊर्जासाठी, सत्यासाठी, सत्याच्या विजयासाठी, पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्याच बापाच्या म्हणजे हर्षवर्धनच्या विरोधात कसा उभा राहतोय? हे सगळं पाहणं प्रेक्षकांना मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे वचन दिले तू मला मालिकेचे रोजचे भाग आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.